नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील किसननगरच्या राजाचे आगमन ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहाने भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आलंय. गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर मंडळातील गणेशमूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. किसननगरचा राजा म्हणून प्रचलित असलेल्या गणेशमूर्तीचे काल अगदी ढोल ताशाच्या गजरांमध्ये आगमन करण्यात आलंय. यावेळी परिसरातील नागरिकांनीही मिरवणूक पाहण्याकरिता आणि बाप्पाचे पहिले दर्शन घेण्याकरिता गर्दी केली होती. सिंहासनावर आरूढ असलेली अशी ही बाप्पाची आकर्षक अशी मूर्ती आहे. तर भाविकांनी मोठ्या उत्साहात या ठिकाणी उपस्थित राहून बाप्पाचे स्वागत केले. योगेश मावडे, S9 न्यूज, ठाणे. रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथच्या वतीने मुलुंडमधील हिरामोंगी रुग्णालयात क्षयरोग तपासणी शिबिर आज राबवण्यात आले. हवेतील वाढते प्रदूषण आणि माणसांमधील कमी प्रतिकारशक्ती यांमुळे फुफ्फुसांच्या आजारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून क्षयरोगांसारख्या दुर्धर आजाराला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. एकूण 1.26 लाख क्षयरोग रुग्ण सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत. रोटरी डिस्ट्रिक्टमधील मुंबई विभागातील एकूण 150 क्लबने एकत्रित येऊन क्षयरोग प्रतिबंधात्मक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आज मुलुंड हिरामोंगी रुग्णालयात क्षयरोग तपासणी शिबिर राबवण्यात आले. तर या उपक्रमाअंतर्गत एकूण 100 नागरिकांनी तपासणी करून घेतली. तर डॉक्टर बलवीर सिंग आणि डॉक्टर अपर्णा पाडगावकर यांनी क्षयरोगाबाबतचे गांभीर्य या ठिकाणी सांगितले. त्याचबरोबर रुग्णांनी या संदर्भात कशी काळजी घ्यावी याबाबतचेही मार्गदर्शन इथे केले गेले. कितना सिवियर है ये बीमारी? TB is quite rampant in India. TB is quite rampant in our constituency. TB is quite rampant इधर है. जिस हिसाब से लंग अवेयरनेस कैंप हुआ है, जिस TB अवेयरनेस कैंप में, आई कुड सी पीपल रियली जिनको कफ 2 से 3 हफ्ते से ज़्यादा है, बुखार शाम को थोड़ा आता है, बॉडी एक आ रहा है, दे आर रियली अवेयर कि इधर TB है क्या नहीं. इवन दे आर क्वाइट अवेयर ऑफ दिस प्रॉब्लम्स. So with this initiative, I think so this is good initiative by Rotary Club, which they are doing awareness, which we have detected 1 or 2 cases. They have some patches in their body, and they are ready for all investigation. It is very good for it. That awareness is very common since it helps us to prevent the disease. It helps us to prevent the disease and in the society, in the community, prevent to spread the disease in the society, on the community. कितने स्टेजेस पे जांच किया जा रहा है? स्टेजेस पे 1 स्टेज एक्चुअली. स्टेज में वी आर थिंकिंग दैट एक सिम्टोमेटिक मतलब सिम्टम्स जो उनके हैं, जैसे कफ मोर देन 2 वीक्स है, बुखार आता है, वेट लॉस होता है, कफ में से थूक किस कलर की है, येलो है या ब्लड. एंड विद दिस इफ वी आर फाइंडिंग सिम्टम्स तो हम लोग उसके एक्सरे की जांच करते हैं. फेफड़ों की जांच एक्सरे से कर रहे हैं तो उसके बाद डायग्नोस करें. फिर फर्दर मैनेजमेंट उसके बाद करेंगे. थुक्की की जांच करके उनको बोला है, 1-2 कुछ पेशेंट्स को हमने थुक्की की जांच बोला है. थुक्की की जांच कराने के बाद फिर विल स्टार्ट अप्रोप्रिएट ट्रीटमेंट. योगेश मावडे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार.
जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ 1 आणि 5च्या वतीने गणेशोत्सव दर्शन स्पर्धा 2014 मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पारितोषिक वितरण सोहळा आज पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांकरिता उत्कृष्ट देखाव्याबाबत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा अतिशय उत्कृष्ट असा सहभाग लाभला. या स्पर्धेतील विजेत्या मंडळांचा आज बक्षीस वितरण सोहळा गडकरी रंगायतन येथे आयोजित केला होता. यावेळी पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण, वाहतूक पोलीस आयुक्त रश्मी करंदीकर, उपायुक्त चंदन शिवे, तर आरटीओच्या आयुक्त हेमांगिनी पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिमंडळ 1चे आयुक्त सचिन पाटील, आमदार प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित गणेशोत्सव मंडळांनी उत्सवातील नियमांबाबत लादलेल्या अटींबाबत असलेल्या शंका या कार्यक्रमादरम्यान विचारल्या गेल्या. यामध्ये प्रामुख्याने MSEBकडून गणेशोत्सव दरम्यान भरलेले डिपॉझिट परत मिळत नसल्याची खंत गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी यापुढे असे होणार नाही, तसेच विशेष दक्षता घेतली जाईल असं आश्वासन या कार्यक्रमादरम्यान दिला. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्पर्धेच्या परीक्षक मंडळांचाही येथे सत्कार केला गेला. प्रत्येक पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एकूण 3 क्रमांक काढले गेले. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेतून विजयी झालेल्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित केले गेले. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीजे आणि ढोलताशा पथकाबाबत कोणत्याही प्रकारच्या अटी लादली नसल्याची माहिती या ठिकाणी दिली. तसेच उत्सवादरम्यान नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहनही केलं. मी ठाण्यात कुठलाच प्रॉब्लेम झाला नाही. न्यायालयाचा आदर राखून सगळे सण उत्सव साजरे झाले. त्याला संपूर्ण नाही, असा प्रॉब्लेम ठाण्यामध्ये तरी नाही आहे, माझ्या निदर्शनास आलेला नाही आहे. आणि असं काय असेल तर निश्चितपणे त्याची नोंद घेऊ, त्याची दखल घेऊ. खरं म्हणजे अशा प्रकारच्या उत्सवामध्ये काही अराजक मंडळी असतात, काही घातपात घडवण्याचा प्रयत्न असतो. त्याला चोख उत्तर नेहमीच पोलीस देत असतात आणि पोलीस त्याची काळजी घेतच असतात. परंतु त्याचबरोबर मंडळांनी देखील याची काळजी घेतली पाहिजे. अनोळखी व्यक्ती असेल, अनोळखी वस्तू असेल, याचं तात्काळ पोलिसांना त्याची सूचना दिली पाहिजे आणि तात्काळ सहकार्य केलं पाहिजे. अशा प्रकारच्या मंडळांना देखील मी आवाहन करतो आणि हा उत्सव अतिशय शांततेत साजरा आणि जल्लोषात साजरा झाला पाहिजे असंही ठाण्यामध्ये तरी कुठला असा कुठलीही अडचण, कुठलीही समस्या निर्माण झालेली नाही. एकंदरीत न्यायालयाचा आदर राखून सगळेच उत्सव या ठिकाणी ठाणेकर साजरे करतात. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. एनकेडी महाविद्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ठाणे जिल्ह्यातील विविध शाळकरी मुलांचा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. बुद्धिबळ हा बुद्धीला चालना देणारा असा खेळ. या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी सुधारावी याकरिता एनकेटी महाविद्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींचा सहभाग लाभला. आज सकाळी एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध माध्यमांची मुले येथे स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. तर इतर शाळांमधील मुलेही आवर्जून स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता येथे आली होती. क्रीडा शिक्षक शिवाजी जगताप, हरिश्चंद्र गाडगे, संतोष यादव इत्यादींनी विद्यार्थ्यांना खेळातील अडचणी सोडवण्याकरिता मार्गदर्शन केले. तर प्रत्येक गटातील 5 विजयी खेळाडू मुंबई विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. तर मुलींकरताही ही स्पर्धा उद्या राबवली जाणार आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.